आणि या जोपर्यंत मतदार याद्या होत नाही आहेत बरोबर दुरुस्त करून, त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये पहिला पाया हा मतदार यादी आहे आणि तोच मतदार यादीचा पाया नष्ट करण्याचे काम राज्यकर्ते सांप्रतचे हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि त्याचा दबाव आणून करायला मागतात. त्याच्या विरोधात खरा आमचा हा मोर्चा आहे. मोर्चाच्या निमित्तानं तुम्ही निवडणूक आयोगाला इशारा देताय, मात्र निवडणूक आयोग असं म्हणतंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता नाही पण तोच मुद्दा आहे. आम्ही कोर्टात जातोय, नंतर आम्ही येतोय, नंतर शेवटी रस्त्यावर येऊन आम्ही करावं लागेल. शेवटी हे रस्त्यावर थांबवायला लागेल. हे सत्तेची आणि पैशाची मस्ती घेऊन राज्य करायला मागतात आणि निवडणुका घ्यायला मागतात. याला आमचा परिपूर्ण असा विरोध आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर अजून देखील परवानगी दिली नाहीये पोलिसांनी. नाही, परवानगीची आम्ही पोलिसांकडे भेटलो, पोलिसांना आमचे भेटले होते. माझे सहकारी राजू कोरडे, अनिल परब हे भेटले आणि त्यांना सगळं त्यांनी रूट त्यांनी दिलेला आहे, पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. तर तुम्हाला आणखी परवानगी काय? तुम्ही मीडियाच सांगते परवानगी नाही परवानगी नाही. आम्ही काय पहिल्यांदा आंदोलन करतोय? आमचं आयुष्य आंदोलनात गेलेलं आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील आंदोलन बघा, मुक मोर्चाला 4 लोक नाही आहेत तिथे. आता बघ, आंदोलन करत असताना मला असं वाटतंय का की तुम्ही निवडणूक आता जर लागलं तर सामोरे जाणार की निवडणुकावर बहिष्कार? नाही, ते आजच्या निर्णयावर होणार आणि ते निर्णय घेताच्यात आम्ही वाट बघतोय. ते आम्ही पण डावपेचात्मक चाललोय. काल जी आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमचं ठरवलेलं आहे पुढल्या गोष्टी 4 दिवसांनी भेटून तुम्हाला सांगतो. पण शेवटी आम्ही रस्त्यावर तीव्र येऊ. आजच्या मोर्चानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? ती आज मोर्चामध्ये डिक्लेअर करतील. आज मोर्चामध्ये डिक्लेअर करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.